माझ्या तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचं ओमी. जसं तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्याच प्रकारे आता आम्ही आलो होतो जे आपल्या सोनगाव फाट्यावर स्थित आहे हॉटेल फुलपाखरू. तिथले आपले बरेच व्हिडिओ आहेत आणि आता आखाडा स्पेशल त्यांची इथं जी ऑफर चालू झाली आहे तेच ऑफरच आहे ना, आज मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे. त्यांच्या इथं काय काय आहे, तर त्यांच्या इथली मी आहे ना जी मुर्गा थाळी आहे ना ती त्यांनी आता ती नवीन हॉटेलला चालू केली, ती ट्राय करण्यासाठी इथं आलो होतो. त्याचबरोबर त्यांनी जे चिकन तंदूर थाळी म्हणजे त्यामध्ये पण बरीच व्हरायटी वगैरे त्यांनी आता अवेलेबल केलेली आहे. आणि एवढं सगळं आता आपल्याला आखाडा स्पेशल म्हणजे काय असतं, ते ऑफर म्हणजे काय असतं ते हॉटेल फुलपाखरूवाल्यांच्या इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे जेणेकरून आहे ना, तुम्ही ज्या टाईप मध्ये पैसे वगैरे खर्च करून जे एखाद्या ठिकाणी जेवण करायला जाता, तर ते जेवणाचा आहे ना तिथं तुम्हाला पुरेपूर लाभ घेता आला पाहिजे. आणि हॉटेल फुलपाखरू म्हणजे याच्या आधी मी इथं बऱ्याचदा जेवण वगैरे केले, तर यांच्या इथलं जेवण वगैरे आहे ना ते टेस्ट साठी खरंच मस्त असते. त्याचबरोबर यांच्या इथलं आज मी आता हे नवीन फूड आहे ना ते पण टेस्ट करण्यासाठी इथं आलो होतो. मला बरेच दिवस म्हणजे मी ऑफर हुडकतच होतो की आखाड्याची ऑफर कुठे लागली का. आणि आता आखाडा स्पेशल जी ऑफर आहे ना ते आपल्या हॉटेल फुलपाखरू जे आपलं सोनगाव फाट्यावर स्थित आहे तिथं लागलेली. आणि आज तेच ऑफरचा आम्ही जो आहे ना म्हणजे जो रिस्पॉन्स म्हणजे ते ऑफर त्यांनी चालू करायच्या आधी आम्हाला इथे बोलवलं होतं, तर त्या ऑफर मध्ये त्यांच्या इथं जे जे आहे ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आहे ना ते मुर्गा थाळी जे आहे ना त्याबद्दल जर बोलायला गेलं नाही म्हणजे बघताशनी त्या थाळीवर प्रेम होऊन जाईल अशी ती थाळी आहे. म्हणजे एवढी मोठी थाळी, त्यामध्ये तुम्हाला साईडला बिर्याणी भेटते जे अशी तुम्हाला वाडगे भेटते आणि ती पूर्ण अशी भरलेली आहे. आणि त्याच्या साईडला तुम्हाला मस्त असं ते जे आहे ना सुक, ते सुक आहे. त्याच्या साईडला जो रस्सा आहे ना, जो सातारकरांचा म्हणा, आपल्या सातारकर, कोल्हापूरकर, सांगलीकर बरेच म्हणजे आपले महाराष्ट्राला जे खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय ना, त्याच टाइप मध्ये आपल्या इथल्या सगळ्यांना जर आवडतं ना तो तांबडा रस्सा. आणि जो रस्सा म्हणजे एका लोकांचा असं जीवाभावाचा विषय होऊन गेलाय, जो असा झणझणीत आणि थोडासा मस्त टेस्ट साठी असला ना की एकदम मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होऊन जातं. त्याचबरोबर हे एवढं सगळं तुम्हाला त्या थाळीमध्ये भेटून जाते. त्याच्या बाजूला जर आपण आहे ना ते चिकन तंदूर थाळी बद्दल बोलायला गेलं, तर मस्त असे ते चिकनचे लेग पीस टाइप तंदूर मध्ये आपल्याला 4 पीस भेटतात. त्याच्या बाजूला मस्त असं ते जे चटणी ते, त्याच्या बाजूला मस्त असा आयनी राईस, एवढं सगळं त्यामध्ये आपल्याला भेटून जाते. थाळीची कॉस्टिंग तुमच्या खिशाला परवडेल याच रेंज मध्ये भेटते. आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होणार याची 100% गॅरंटी मी देतो. कारण की यांच्या इथलं जेवण आहे ना ते टेस्टसाठी खरंच मस्त असतं. आणि हे एवढं सगळं त्याचबरोबर यांच्या इथं तुमच्या इथं प्लस पॉईंट काय आहे की यांच्या इथं तुम्ही आला ना तर तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही व्हरायटी बघायला भेटतात. त्याचबरोबर आता आखाडा स्पेशल आहे म्हणजे नॉनव्हेज. मग नॉनव्हेज आता यांच्या इथलं जे आपण आहे ना ते टेस्ट करून सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की ते टेस्ट साठी कसं आहे. याच्याबरोबर तुम्हाला रोटी प्लस भाकरी तुम्हाला जे आवडेल ते भेटते. त्याबरोबर जर तुम्हाला भाकरी खायची असेल तर गरम गरम अशी भाकरी, चुलीवरची भाकरी सुद्धा तुम्हाला भेटते. त्याचबरोबर तुम्हाला रोटी पाहिजे असेल तर त्याबरोबर तुम्हाला रोटी सुद्धा भेटते. आता हे एवढं सगळं फूड तर आम्ही मागवले, त्याची टेस्ट कशी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण आहे ना ते टेस्ट करून बघू आणि ते टेस्ट साठी कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गरमागरम अशी रोटी साईडला त्यांनी आपल्याला लावली, त्याच्या बाजूला ते चिकन सुक्का. तर त्याची नॉर्मल आपण ते टेस्ट वगैरे घेऊन बघूया आणि ते टेस्ट साठी कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जे म्हणजे खरंच आखाड्यात जी ऑफर आपल्याला पाहिजे होती ना ती ऑफर आपल्याला यांची इथं जे आहे ना चाकाय भेटणार आहे. आणि मी म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही साताऱ्यात आला ना आपल्या इथं, तर साताऱ्यात आता आखाडा स्पेशल ऑफर आहे ना जी पहिल्यांदा चालू करणार हॉटेल म्हणजे हॉटेल फुलपाखरू जे आपलं सोनगाव फाट्यावर स्थित आहे. म्हणजे यांच्या इथं तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ऑफर लागत असतात. मागल्या वर्षी सुद्धा त्यांच्या इथं बऱ्याच ऑफर होत्या. आता त्याच टाइप मध्ये त्यांनी आता या 2 थाळ्या तर लॉन्च केल्यात. तर थाळ्या बघून घ्या, काय क्वांटिटी क्वालिटीचा तर काय विषयच नाही, म्हणजे एकदम मस्त विषय. त्यांच्या इथले जे फूड आहे ना त्याला मी तुम्हाला पहिलेच बोललो, तुम्ही जी गावरान चव असते ना ती इथं तुम्हाला चाकाय भेटते. आणि एकदम रिझनेबल दरात म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल या रेट मध्ये तुम्हाला इथं फूड भेटत असतं. त्यांच्या इथलं मी ती मुर्गा थाळी जे आहे ना त्यातलं ते चिकन सॉरी
ते सुक आहे ना ते टेस्ट केलं. अहो सुक्याला जी टेस्ट आहे ना शब्दात सांगता येणार नाही अशी टेस्ट आहे. म्हणजे जे तुम्ही पैसे देऊन बाहेर खाता भाई खरंच मस्त आहे. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होऊन जाणार आहे. ही 100% गॅरंटी. त्याच्या साईडला जे त्यांनी बिर्याणी वगैरे दिल्या त्याच्या बरोबर तो तांबडा रस्सा दिलाय खरंच अप्रतिम आहे. म्हणजे थाळीच्या मानानं खरंच मस्त आहे ते. त्याच्या साईडला त्यांनी आपल्याला ते चिकन तंदूर थाळी दिले. ती चिकन तंदूर थाळीला त्यांनी आपल्याला तो आयनी राईस दिलाय. आयनी राईस खरंच जीवाभावाचा विषय. आणि त्याच्या साईडला ते त्यांनी जे आपल्याला तंदूरची तंगडी दिली ना त्यावर जे त्यांनी प्रेम केले खरंच मस्त आहे. तुम्ही माझ्या त्यांच्या इथं तुम्ही आल्यानंतर आहे ना म्हणजे त्यांच्यातली ती चिकन तंदूर थाळी जरी टेस्ट केली ना बाई काय म्हणजे त्याला टेस्ट टेस्ट म्हणजे त्याबरोबर त्यांनी ते चटणी दिले की पैसा वसूल असे ऑफर यांच्या इथं लागले. मग आता तुम्ही पण आहे ना वेळ घालवू नका. तुम्हाला यांचा पत्ता जो आहे ना तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. बाई एकदा येऊन नक्की विजिट करा. फॅमिलीला घेऊन या. एवढ्या मोठ्या थाळ्या आहेत आणि तुमचं त्याला एक दोघ जण आरामशीर मिळून आहे ना संपवू शकतील असे तुम्हाला क्वांटिटी भेटतील. त्याचबरोबर तुमच्या खिशाला परवडेल या रेट मध्ये ते भेटते. तर मंडळी जसं मी तुम्हाला मागाशी बोललो यांच्या इथलं फूड आहे ना मस्त आहे. आता मी बऱ्यापैकी यांच्यातलं फूड आहे ना संपवत आलोय. जसं मी त्यांच्या इथलं ते लेग पीस वगैरे टेस्ट केलं त्याच्या बाजूला आपण ते सुकं वगैरे मागवलं होतं ते सुद्धा टेस्ट केलं. त्याच्या बाजूला तो आयनी राईस बाई मस्त विषय आहे. म्हणजे आयनी राईस आहे ना जो काय असतो तो खरंच मस्त आहे. यांच्यातलं म्हणजे मला टेस्ट करायला तो आयनी राईस भेटला ना खरंच अप्रतिम वाटला. त्याच्या साईडला ती बिर्याणी सुद्धा आम्ही मागवली होती. बिर्याणी म्हणजे त्या आपल्याला काही सोबतच भेटली होती. त्याची सुद्धा टेस्ट आहे ना लाजवाब. म्हणजे जेवण केल्यानंतर मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्तच झालं पाहिजे. आणि ते इथं आल्यानंतर होते. एकदा तुम्ही त्यासाठी नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. त्यांच्यातलं फूड टेस्टसाठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता संपून घेतो पोटात कावळे ओरडतात.